नमस्कार, मैं मावली हिंदी समाचार में आपका स्वागत है और मैं हूं शेख इस्माइल। आज बीआरएस पार्टी का प्रचार दौरा बेला मंडल के भेदोड़ा गांव में हुआ। इस संदर्भ में बीआरएस वरिष्ठ नेता गंभीर ठाकरे ने कहा, गांव वासी जिसमें किसान मजदूर वर्ग हर एक कांग्रेस सरकार से नाराज है। जिस तरह से 10 सालों में तेलंगाना राज्य हर दिन तरक्की पर था और वो आज इन 4 महीनों में पीछे जा रहा है। लेकिन गांववासी कह रहे हैं कि पिछले चुनाव में हमने केसीआर को हराकर ये हमारी गलती है, लेकिन अब तुम गांव आए या न आए, हमने 10 साल में केसीआर का परिपालना हमने देखा है। जिस तरह से गांव में सुख और चैन से थे और वो हमने कभी नहीं देखा था। लेकिन इस बार ये गलती दोहराए नहीं जाएंगी। अब हमारा साथ केसीआर के पक्ष में रहेगा, ऐसा गाँव वासियों का कहना था। इस प्रचार में युवा नेता सतीश पवार, मंडल अध्यक्ष प्रमोद रेड्डी, बीआरएस नेता देवना ओलफवार, वैद्य किशन, तेजराव मस्के, मधुकर भालेराव, विपिन खोड़े, मंगेश ठाकरे, नीलेश विश्वनाथ ठाकरे, मधुकर गोड़े, जितेंद्र भेदोड़कर, अमोल जगताप आदि मौजूद थे। अर्थ केसीआर होतं तेव्हा कसं होतं, आता काँग्रेस आल्यानं कसं आहे? तुमच्या अंतकरणातून सांगा. बोललं ते वादे केलाच पुढे. खरं सांगा मला, खोटं. पार्टी कोणती केला नाही केला तुम्हाला माहिती आहे. हर पार्टीवाले सांगते, पण तुम्ही तुमच्या मनातून जे चांगलं सरकार होतं त्याला वोट टाका. ते केसीआर सरकार सगळ्या लोकांना घेऊन चालणारं सरकार. गलतीत तुम्ही पंजाले किंवा फुलाले वोट टाकलं, आपल्या हातानं आपण आपल्या पायावर दगड पहिलं टाकून बसले, पुन्हा टाकले म्हणे केसीआर म्हणलं तर तेलंगाणा आणलेला तो ती गलती करून बसले. आता तरी गलती नको होती. ती आपल्याला केसीआर वर तुले छान असं वाटत असं तर छान आहे म्हणून आज येऊन चालले. केसीआर म्हणलं तर आहे का नाही, तेलंगाण्यात छान हो का नाही, मग वोट काल टाकाव. केसीआर आपल्याला का केला, रैतू बंधू दिला, कल्याण लक्ष्मी दिला. आता काँग्रेस गव्हर्नमेंट आला तर 2 लाख रुपये माफ करतो मला 9 तारखेला, केला का? पेन्शन देतो मला 4,000 दिला का? 2,500 सुनाल देतो मला, 2,500 पासून देतो मला, दिला का? मग आपला केसीआर म्हणलं तसं केला नाही केला. मग आता काढले वोट टाकून आपल्याला केसीआरचे हात मजबूत करा म्हणलं तर आपला वस्तू दादा एमपी जी का तेव्हा केसीआरचे हात मजबूत होते. राईट, धन्यवाद. काढले वोट टाका. काँग्रेस गव्हर्नमेंट आपल्याला गव्हर्नमेंट बनला तर 2022 सुनाले देतो मला, 2,000 साडी 2,500 पासून देतो मला, केला का? कर्ज माफ करतो मला, केला का? तुम्हाला कल्याण लक्ष्मी येत आहे का? ऑनलाईनच बंद होत आहे. म्हणून आपल्याला याच्या पहिले केसीआर मुख्यमंत्री होता 2,000 पेन्शन दे, रैतू बंधू दे, 5 एकर राहू दे, 10 एकर राहू दे, 15 एकर राहू दे, प्रत्येक जणाला रैतू बंधू दे, कर्जमाफी केला. म्हणून आपल्याला केसीआरचे हात मजबूत करायसाठी आत्राम सुखदादा जिंकवा लागते. कारले वोट टाका. लक्ष कोण दिलं आजवर? दिला 200 रुपयाचं पेन्शन तुम्हाला 2,000 दिला. हे खोटे बोलले काँग्रेसवाले 4,000 देतो म्हणून. सुरू झालं तुम्हाला 4,000 पेन्शन? दोनच आहे ना. मग खोटे बोलले ना, मग तुम्ही खोट्याच्या बाजूला राहता का खऱ्याच्या बाजूला राहता? खरा केसीआर हो ना. 200चं पेन्शन 2,000 दिला ना. तुमच्या बुड्या बाड्याकडे त्यानं लक्ष दिलं का नाही? मग तुम्ही लक्ष येले द्यावं म्हणून म्हणत आहे का नाही? कसं वाटतंय तुम्हाला काँग्रेस सरकार आलं तर? आपल्याला तुम्हाला दिलं का? केसीआर का दिला तुम्हाला? और दिला लक्ष्मण चिन्ह को केसीआर म्हणलं तर तेलंगाणा आणलेला तो ती गलती करून बसले. आता तरी गलती नको होती. ती आपल्याला केसीआर वर तुले छान असं वाटत असं तर छान आहे म्हणून आज येऊन चालले. केसीआर म्हणलं तर आहे का नाही, तेलंगाण्यात छान हो का नाही, मग वोट काल टाकाव. सांगत आहो म्हणून नका सांगू, विचार करा पक्का. मी सांगत आहो म्हणून नका सांगू, विचार करा पक्का. तुमच्या छातीवर हात ठेवून चांगला विचार करा. जेव्हा केसीआर आला
तेव्हा कसं होतं, केसीआर गेला त्या दिवसापासून केसीआरचं चांगलं असं तू तुझे जय तेलंगाना, जय तेलंगाना, కేసీఆర్ గారి నాయకత్వం, కేసీఆర్ గారి నాయకత్వం, యోగరామన్న గారి నాయకత్వం, जय अत्रमसकू, जय केशर. बेदोड्या गावामध्ये एमपी साहेबांच्या प्रचारानिमित्त इथं सर्व आम्ही टीआरएस पार्टीचे नेतेगण आल्यानंतर गावातील सर्व युवक असू द्या, शेतकरी असू द्या, मजूर वर्ग असू द्या, प्रत्येकांचं एकच मनोगत आहे की गेल्या मागच्या इलेक्शनमध्ये जेव्हा आम्ही केसीआर साहेबला हरवले हे मोठी चूक केली, पण आता आम्ही कोण्याही हालतीत तुम्ही गावात आले किंवा नाही आले, आमचं केसीआरची परिपालना आम्ही स्वतः 10 वर्ष पाहिली. त्यामध्ये जे सुख होतं ते आजवरी कवा नाही पाहत तसं सुख ह्या गेल्या 4 महिन्यामध्येच आपल्याला दिसून येत आहे का आम्ही खरोखर काँग्रेसला जिंकून काँग्रेसचा गव्हर्नमेंट आणून मोठी चूक झाली म्हणून लोक स्वतः आम्हाला सांगत आहे. आणि वोट सुद्धा गोरगरीब, शेतकरी, मजूर वर्ग प्रत्येक लोक आम्ही यावेळी कारला वोट मारतो म्हणून म्हणतो. कारण आपण गावामध्ये एवढ्याले सप्ते करतो किंवा तांदूळ मांडतो तर एकच दाना पिचकून पाहिजे त्यांनी भात शिजला का नाही शिजला. त्या प्रकारे शेतकरी असू द्या, मजूरदार वर्ग असू द्या, त्यांनी जे वादे केले ते वादे निभवते म्हणून पुन्हा पुन्हा सांगत आहे. पण त्याचं सर्व काही त्यांनी ह्या आम जनतेने तेलंगणाच्या या 4-5 महिन्यातच पाहून घेतलं. हे काही करू शकत नाही. आम्हाला केसीआरच पाहिजे म्हणून त्याचं मनातून त्यांनी समोर येऊन कारला उठ टाकायला तयार. जय तेलंगणा, जय केसीआर, जय